प्रेममूर्ती नवनाथ महाराज लिमन निराधार सेवा संस्था ट्रस्ट माऊली अनाथ आश्रम माळेगाव नसरापूर तालुका भोर जिल्हा पुणे भव्य कीर्तन महोत्सव लवकरच आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. साऊंड साठी टाळ्या वाजवा बघा, जोरदार जोरदार टाळ्या वाजवा. वा तुझ्यान माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला. वाट तुझी पाहताना नयन माझे शिनले, कुठे गेला माझा काना, विपरीत घडले किती किती मी वाट पाहू, जीवा माझा दमला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला. साऊंड साठी टाळ्या वाजवा बघा, जोरदार जोरदार टाळ्या वाजवा. वा भगवान कहा मिलता है कान्हैया रे, कान्हैया रे. कोणता शब्द आता बोला ना, आता बोला ना, आता बोला ना, हाच आता. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. अवघी म्हणजे समूळ. महाराज म्हणतात आता आमच्या जीवनात चिंता राहिली नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. लक्ष देऊन ऐका बरं का, चिंता नाही असा माणूस जगात सापडणार नाही. जगात म्हणतोय मी, भारतात नाही. 850 करोडचं जग आहे, 135 करोड भारताची लोकसंख्या आहे. एवढ्यापैकी कुणाला जाऊन भेटा म्हणा चिंता नाही का, तो आहेच म्हणणार. न च इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्ती न सुखमस्ती विरक्तस्य मुनिरेकांत जीवना. चक्रवर्ती राजाला जरी विचारलं चिंता नाही का तर आहे सांगेल. इंद्राला जरी विचारलं चिंता नाही का तर आहे सांगेल. सध्या देवेंद्राला जरी विचारलं चिंता नाही का तर आहे सांगेल. प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. चिंता नाही असा माणूस नाही महाराज. इथं सकाळी उठल्यानंतर 2 प्रकारची माणसं रस्त्याने पळताना दिसतात. कशासाठी पळतात बघा, काही पोट भरण्यासाठी पळतात आणि काही पोट कमी करण्यासाठी पळतात. बरोबर आहे. कुणाला पोट भरण्याची चिंता आहे तर कुणाला पोट कमी करण्याची चिंता आहे. पण चिंता आहे ना, नाही असा माणूसच नाही महाराज. जेवायला मिळेल का नाही चिंता. बरोबर. इकडे इकडे या, इकडे 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 जी. हा बघा, हा याय नाही इथं बसा. मला कोणती चिंता, साऊंडचा आवाज नाही दबला पाहिजे. बरोबर आहे का नाही. लक्षात ठेवा, प्रत्येकाला चिंता आहे. जेवायला मिळेल का नाही चिंता. तुम्ही चिंता म्हणा, मी बाकीचं बोलतो. हा जेवायला मिळेल का नाही चिंता, बसायला मिळेल का नाही चिंता, कीर्तनाला आलो पण टेकायला मिळेल का नाही. जे टेकून बसले त्यांच्याबद्दल माझी तक्रार नाही बरं का. टेकायला मिळेल का नाही चिंता. लग्न झालं मुलगा होईल का नाही चिंता. मुलगा झाला जगेल का नाही चिंता. जगला चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळेल का नाही चिंता. चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळालं अभ्यास करेल का नाही चिंता. अभ्यास केला पाहिजे ना. पाहिजे त्या शाळेत टाकणं बापाचं काम आहे, पण अभ्यास करणं मुलाचं काम. एक पोरगा असं शाळेच्या आवारात झोपलं होतं. त्याचे मास्तर आले. मास्तर म्हणले, हे बाळ्या इथं काय झोपला रे, जाय वर्गात जाऊन बस, तिथं तास सुरू आहे. ते पोरगं म्हणे तिथं बसल्यावर काय होईल. ते मास्तर म्हणले, अरे ते शिकवायलेलं समजन ना तुला, समजून काय करायचं म्हणे. अरे ते समजल्यावर अभ्यासाला सोपं जाईल. मग अभ्यास केल्यावर पुन्हा काय. अरे म्हणे अभ्यास केल्यावर परीक्षेला मार्क चांगले पडतील. पडले म्हणे चांगले मार्क, त्याचं काय करायचं सांगा. आज चांगले मार्क पडल्यावर चांगले कॉलेजला ॲडमिशन मिळालं म्हणे चांगल्या कॉलेजला ॲडमिशन. मग नंतर काय, चांगल्या कॉलेजला गेल्यावर चांगली डिग्री मिळाली म्हणे डिग्री. मग तिचं काय करायचं. अरे चांगली डिग्री मिळाल्यावर नोकरी लागन ना. लागली म्हणे नोकरी. मग पुन्हा काय म्हणे, नोकरी लागल्यावर पैसे मिळतील. मग पैसे आल्यावर काय करायचं म्हणे, बंगला बांधायचा. बरं बांधला बंगला, पुन्हा काय गाडी घ्यायची. घेतली म्हणे गाडी. मग एकदा पैसा झाला, बंगला झाला, गाडी झाली, भरपूर पैसे झाले की आयुष्यमध्ये झोपायचंच काम आहे. मग आता काय करतोय म्हणे. नाही कळलं का तुम्हाला. जे झोपलेले आहे त्याला नाही कळलं. मग एवढा कुटाणा करून जर झोपायचा असेल तर झोपू द्या ना, टेन्शन लेस, तणावमुक्त जीवन जगावं महाराज. आहे काय. असं पोरगा असेल तर कोणत्या विषयात टाकून फायदा होणार आहे का. अभ्यास करेल का नाही बाळा हो चिंता. पास होईल का नाही चिंता. मार्क चांगले पडतील का नाही
चिंता. चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळेल का नाही, चिंता. तिथं गेला अभ्यास करेल का नाही, चिंता. चांगली डिग्री मिळेल का नाही, चिंता. नोकरी लागेल का नाही, चिंता. नोकरी लागली, आता छोकरी मिळेल का नाही, चिंता. आतापासूनच का? हां, लक्षात ठेवा. मुलगी मिळणं सुद्धा चिंतेचा विषय आहे. पोरांच्या बापाला जाऊन भेटा, ते टेन्शनमध्ये. त्याला म्हणा आली होती कुठली पाहुणी, कुठलीच आलेले नसतात, त्याला नाही म्हणता येत नाही. तो म्हणतो 9-10 ठिकाणचे निरोपे, यंदा आम्हाला करायचं नाही. लबाडा चाटा मारू नको. चांगल्या चांगल्या पखवाजाचा मेळ बसणार, तुझ्या टोनग्याचा कुठून बसणार. त्याचं झालं त्याच्याकडे पाहू नका तुम्ही अजिबात. लक्षात ठेवा, चांगलं वागणाराची पंचायत आहे महाराज, वाईट वागणाराचा कोण विचार करणार आहे. चला बोला. मुलगी मिळेल का नाही, चिंता. बरं, मुलगी मिळाली, लग्न झालं. लग्न झाल्यावर असंच राहतं का बिघडून जातं? सगळ्यात मोठी चिंता. जरा जोरात बोला. असंच राहतं का बिघडून जातं? चिंता. आपल्याला घरात ठेवतं का लाता मारून घराच्या बाहेर काढतं? चिंता. काढलं लाता मारून घराच्या बाहेर तर नवनाथ महाराज आश्रमात येऊ देतील का नाही? संबंध चांगले ठेवा. कधी इकडची वाट धरायची वेळ येईल सांगता येत नाही महाराज. म्हणून 5-10 रुपये देत चला, देणगी देत चला. पुन्हा इकडे यायचं काम पडतं तर त्यांनी काढून नाही दिलं पाहिजे, आहे का नाही? चांगलं लाता मारून घराच्या बाहेर काढलं तर कुठं राहावं? चिंता. बरं, सांभाळलं घरात, शरीर चांगलं राहतं का नाही? चिंता. एखाद्या दिवशी एखादा रोग झाला, चांगला डॉक्टर मिळेल का नाही? चिंता. चांगला डॉक्टर मिळणं सुद्धा माऊली महाराज चिंतेचा विषय आहे. एक ऑपरेशन करायला दवाखान्यात गेलं, त्या डॉक्टरनं आरतीचा ताटण हार आणला. तो पेशंट म्हणे, डॉक्टर साहेब मी ऑपरेशन करायला आलो, तुम्ही आरतीचा ताटण हार कशाला आणला? डॉक्टर म्हटले, हे माझ्या जीवनातलं पहिलं ऑपरेशन आहे. सक्सेस झालं तर हार मला, नाही तर जाग्यावर तो हा कार्यक्रम. पुन्हा हारा नाही कुठे जाऊ, आहे का नाही? चांगला डॉक्टर मिळेल का नाही? चिंता. चांगला डॉक्टरही मिळाला, बिल किती होतंय? चिंता. बिल पाहूनचं जर कायमचं मरावं लागलं तर स्वर्ग मिळेल का नरक मिळेल? चिंता. मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही. कोणी म्हणाल मेल्यावर कुठं चिंता असते? मी सांगतो, मेल्यावर सुद्धा चिंता असते. ऐका, मेल्यावर जर चिंता नसती तर पिंडाला कावळा न शिवण्याचं दुसरं कारण कोणतं? ज्या अर्थी पिंडाला कावळा शिवत नाही त्या अर्थी मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही. डॉक्टरांना दिलेल्या बिलाची चिंता करू नका. मी सांगतो त्या बिलाची चिंता करा. एवढं उदाहरण जरा कान उघडे ठेवून ऐका. एक 80 वर्षाच्या बाबाला हॉस्पिटलमध्ये नेलं. कशासाठी? हृदयाचं ऑपरेशन करायला. आणि 3 तासात डॉक्टरनं त्याचं ऑपरेशन सक्सेस केलं आणि त्या बाबाला वाचवलं. तर 3 तासाचं बिल डॉक्टरांनी जेव्हा बाबांच्या हातात दिलं, 3 तासाचं बिल डॉक्टरांनी 8 लाख रुपये केलं. किती? 8 लाख. त्या बाबांनी बिल पाहिलं, रडायला सुरुवात केली. डॉक्टरला दया आली, म्हणले, बाबा 8 लाख रुपये बिल जास्त होतंय का? तुम्ही रडू नका, मी लाखभर रुपये कमी करून देतो. त्या बाबांनी सांगितलं, डॉक्टर साहेब कोट्यावधीच्या प्रॉपर्टीचा मी मालक आहे. अहो तुम्ही मला वाचवलं, याचं बिल तुम्ही 8 लाख म्हणजे काहीच केलं नाही. तुम्ही 15-20 लाख केलं असतं तरी मी आनंदानं दिलं असतं. बाबा मग रडताय कशासाठी? त्या बाबांनी उत्तर फार सुंदर दिलं. एवढं उत्तर गाठ बांधून ठेवा. त्या बाबांनी सांगितलं, डॉक्टर साहेब 3 तास तुम्ही माझं हृदय दवाखान्यात सांभाळलं, त्याचं बिल तुम्ही 8 लाख रुपये केलं. रडू याच्यासाठी येत आहे, 80 वर्ष झाले माझ्या पांडुरंगानं माझं हृदय सांभाळलं, अजून रुपयासुद्धा बिल आलं नाही हो. रडू याच्यासाठी यायला लागलं महाराज. जगाच्या मालकानं आजपर्यंत आपल्याला कोणत्याच अवयवाचं बिल दिलं नाही. प्रत्येक अवयवाचा एक स्पेशालिस्ट डॉक्टर आहे. प्रत्येकाकडे कोट्यावधीची प्रॉपर्टी आहे. पण ज्यानं अवयव दिला त्यानं कधी तुम्हाला रुपया बिल पाठवलं नाही. पण त्यानं बिल भरण्याची एक जागा दिली. कोणती? त्यानं बिल भरण्याची जागा दिली. अरे वर्षातून 1 सप्ताह तुमच्या गावात माझ्या नावानं होणार आहे, तुम्ही न म्हणता तुमचं बिल तिथं भरा. हे अनाथ पोरं आहेत ना, या अनाथ पोरांना तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्ही न म्हणता तुमचं बिल इथं भरा. आणि नाही इथं भरलं तर ससूनला भरा, रुबीला भरा, जेजेला भरा, पण भरावं लागतं महाराज. म्हणून माझी विनंती आहे, ज्यांचं बिल राहिलं असेल ना त्यांनी नक्की बिल देणं गरजेचं. हा जोग नाही हा दादा. जिने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायील गुण तयाचे. त्याचं गुणगान करणं हे त्याचं बिल भरणं आहे. विठाला विठाला तो देव भेटला पाहिजे. चिंता करायची कोणती करा? काही ऐशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे, पुसावेसे हेचे वाटे जे जे भेटे तया. चिंता कोणती आहे? लक्ष देऊ नाही का? पुसावेसे हेचे वाटे जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखील, जायाचे शरीर जाई लक्षणात, कहा गोपीनाथ पावेचे ना. महाराज म्हणतात, तुका म्हणे चिंता वाटे. आम्हाला चिंता आहे कोणती?
तेरा पता नहीं लगता, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है। कहीं गाँव ढूंढे, कहीं नगर ढूंढे, तू रहता कहाँ, तेरा ठिकाना कहाँ, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहो मिलतो है, भगवान कहाँ मिलता है। कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जगदे कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जगदे कान्हैया रे, कान्हैया कान्हैया रे, कान्हैया रे, जगदेवी देई भेटी एक वेळा. देव भेटत नाही याची चिंता आहे. ह्या महिला एक भजन म्हणतात बघा, अभंग नाही पण त्याचा भाव चांगला आहे. कोणतं माय? तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला. वाट तुझी पाहताना नयन माझे शिनले, कुठे गेला माझा काना, विपरीत घडले, किती किती मी वाट पाहू, जीवा माझा दमला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे. भेट दे ना मला. वा वा वा, साऊंडसाठी टाळ्या वाजवा बघा, जोरदार जोरदार टाळ्या वाजवा. वा, लक्ष देऊन ऐका. महाराज म्हणतात तो देव भेटत नाही याची चिंता आहे आमच्या जीवनात. कोणती चिंता असते संतांना? देव भेटत नाही याची. पण महाराज म्हणतात ती चिंता आता आमच्या जीवनात राहिली नाही. कशामुळं? अवघी चिंता. बोला,
अवघी चिंता वारली. कशामुळं वारली लक्ष देऊन ऐका बघा. महाराज म्हणतात ती चिंता आमच्या जीवनात राहिलेली नाही. जास्त झाला विठाला. आता विठ्ठल बी कसं म्हणू आहे का, ही बी चिंताच आहे का नाही. लक्षात ठेवा. महाराज म्हणतात आता आमच्या जीवनात कोणती चिंता राहिलेली जास्तच आहे का नाही. स्वर लाव.